मंचरमधील ही घटना पहा। आजारी असलेल्या आईला भेटण्यासाठी पुण्याहून नाशिकला जाणाऱ्या एसटी गाडीमध्ये 3 लाडक्या बहिणी बसल्या, पण कळंब तालुका आंबेगाव गावात एसटीचा थांबा नव्हता। नारायणगावपर्यंत तिकीट काढल्यास कळंबला तुम्हाला सोडतो असे आश्वासन वाहकाने दिल्यामुळे त्यांनी नारायणगावचे तिकीट काढले। पण बुधवारी दिनांक 16 तारखेला रात्री 9च्या सुमारास या महिला प्रवाशांना पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर बिबट प्रवण क्षेत्र असलेल्या झाडी झुडपाजवळ एकलहरे येथे रस्त्यावर सोडून एक एसटी गाडी पुढे निघून गेली। सदर वाहक चालकाच्या बेपर्वाईमुळे जीव मुठीत धरून घाबरलेल्या अवस्थेत महिला रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या। 1.5 किलोमीटरचे अंतर अंधारात कसे पार करायचे या चिंतेत असतानाच 2 पत्रकारांनी या लाडक्या बहिणींना सुखरूप घरी सोडले। बहिणींवर ओढवलेला प्रसंग प्रसार माध्यमात व्हायरल झाला असून वाहक चालकांच्या कार्यपद्धतीचा या भागातील गावकऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलेला आहे। पुणे ते नाशिक एसटीत मोशी येथे स्नेहा काशीद, विद्या वारिक तसेच रूपा भोर या तिघी बसल्या। त्यांनी मंचरपर्यंत सुरुवातीला तिकीट काढले, पण मंचर येथून कळंबला जाण्याची सोय नसल्याचे पाहून वाहकाला विनंती केली, जर तुम्ही नारायणगावचे तिकीट काढले तर कळंबला सोडतो असे सांगितल्यामुळे त्यांनी कळंब गावच्या पुढे 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या नारायणगावपर्यंतच्या तिकिटाचे पैसे देऊन तिकीट काढले। त्यांना वाटले रात्रीची वेळ असल्याने वाहक कळंब गावातून एसटी गाडी घेईल, पण तसे न करता एकलहरेच्या मुख्य चौकातही न सोडता त्यांनी थेट घोड नदीजवळ पुलाशेजारी नेहमी बिबट्याचा वावर असलेले या झाडी झुडप्या शेजारी असलेल्या ठिकाणी सोडले। सर्वत्र अंधार, झाडाझुडपातून कसे जायचे या चिंतेत महिला होत्या। योगायोगाने तेथून पत्रकार आयुब शेख व पत्रकार अमोल जाधव जात होते। त्यांनी धीर दिला। महिलांवर ओढवलेला प्रसंग प्रसार माध्यमांवर व्हायरल झाला असून एसटीतील वाहक व चालकांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे। संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। दरम्यान पत्रकारांनी त्यांना घरी सोडले। दरम्यान आंबेगाव तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष गणपतराव श्रीसागर यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला। पुणे नाशिक एसटीच्या वाहक आणि चालकांनी माणुसकी दाखवली नाही, त्याचबरोबर उलट भाषा वापरली। तुम्ही येथे उतरला नाही तर तुम्हाला नारायणगावला उतरावं लागेल अशी दमदाटीची भाषा वापरली। परंतु शेवटी पत्रकारांनी माणुसकीचे दर्शन घडवलेले आहे, त्यामुळे त्या पत्रकारांचं आपण कौतुक केलं पाहिजे। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।